होर्मुझ सामुद्रधुनीसाठी युद्धनौका तैनात. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय. इराणी नौदलाच्या जहाजांना लक्ष्य करण्याचाही दिला इशारा. इराण पाठोपाठ ट्रम्प यांच्याकडूनही युद्धविरामाला नकार. इराणवर हल्ले सुरूच ठेवणार. ओमान आणि इजिप्तकडून सुरू असलेले मध्यस्थीचे प्रयत्न बंद. स्टेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावर मोदींच्या शिष्टाईला यश. एलपीजी घेऊन निघालेल्या शिवालिक आणि नंदादेवी जहाजांनी पार केली होर्मुझ सामुद्रधुनी. देशात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू. नागरिकांनी घाबरून तात्काळ सिलेंडर बुकिंग न करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. इराणकडून इराकच्या कसर बंदरगाहजवळ ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे अमेरिकेच्या तेलसाठ्यांना आग. हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती. बीड तालुक्यामध्ये विवाहितेवर अत्याचार. अत्याचारानंतर गावाच्या चावडीवर ठेवलं बांधून. आरोपी वैभव पटेकर याला पोलिसांकडून अटक. मुंबई महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांची गर्दी. हा काय मच्छी बाजार आहे का? पेडणेकरांचा सवाल. तर इतके वर्ष कॉन्ट्रॅक्टर फिरायचे, आता कार्यकर्ते येत आहेत. महापौर रितू तावडे यांचं उत्तर. सीएनबीसी टीव्ही 18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये आयसीसी अध्यक्ष जय शहा यांचा सत्कार. टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमारचाही सत्कार. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून. नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रम पार पडला. हिंदूंचा रुपया हिंदूलाच या माध्यमातून हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या याद्यांचे प्रकाशन यावेळी पार पडलं. नाशिक शहरातील लहान मोठे कारागीर व्यावसायिकांच्या यादींचे संकलन करण्यात आलं होतं. हिंदू हित रक्षा संघटनेच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात नितेश राणेंनी घणाघाती टीका केली आहे. मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं. 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं. काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. किंवा कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं. हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे, हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही. जे जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत. मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्ववादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत. आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार एवढा माझा ठाम विश्वास आहे. इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो. कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय. आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका. पुढच्या बातमीकडे वळूया. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी समोर येते. LCA अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष LPGला पर्याय इंधन म्हणून बायोमासपासून LPG प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीरित्या तयार केलाय. या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार
याचा ज्वलनांक ही उत्तम असून LPG पेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या ज्वलनातून काळजी ही तयार होत नाहीये, काजळीही तयार होत नाहीये. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी औद्योगिक प्रकल्प उभारावे लागणार आहेत. इंधन हे लिक्विफाईड असावं, त्याच्यासाठी गॅस न वापरता LPGला पर्याय शोधला पाहिजे. हे 20 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं आणि त्याला पर्याय आहे डायमिथाइल इथर. डायमिथाइल इथर हा मॉलिक्यूल जो आहे तो LPG सारखा आहे, म्हणजे तो प्रेशर त्याला दिलं की तो लिक्विफाय होतो. LPGच्या आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये 7 बार प्रेशरला ते फ्युएल लिक्विफाईड झालेलं असतं. एक्झॅक्टली तसं डायमिथाइल इथर 7 बार प्रेशरला लिक्विफाय होतं. अरे बापरे, म्हणजे LPGच्या तुलनेत अगदीच LPG सारखंच आहे ते, म्हणून ते महत्वाचं आहे. आणि ते LPG मध्ये पूर्ण मिक्स करता येतं. 8% जर तुम्ही मिक्स केलं डायमिथाइल इथर LPG मध्ये तर काहीही बदलायला लागणार नाही. गॅस, त्याचं होज, नॉझेल, सिलेंडर, रेग्युलेटर काही बदलायला लागणार नाही. 8% तुम्हाला वाटेल की खूप कमी आहे, पण ऍक्च्युली जर तुम्ही त्याची क्वांटिटी बघितली, भारताच्या LPG मध्ये 8% मिक्स करायचं असेल तर 1,500-2,000 टन पर डे एवढं प्रोडक्शन आपल्याला करायला लागेल. तेवढी व्हॉल्यूम त्याचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही 20%पर्यंतही मिक्सिंग करू शकता. त्याच्यामध्ये एक बारीक चेंज करायला लागेल. आपला गॅसच्या सिलेंडरचा रेग्युलेटर जो असतो त्याच्यामध्ये गॅसकेट असतं, तेवढंच बदलायला लागेल, बाकी काही बदलायला लागणार नाही. सो 8 आणि 20% तर कमीत कमी बदलामध्ये आपण हे LPG सबस्टिट्यूट करू शकतो, रिप्लेस करू शकतो. ही अत्यंत दिलासादायक बातमी ही भारतीयांसाठी आहे. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी आहे पाकिस्तान संदर्भात. पाकिस्तानमध्ये वाढत्या इंधन संकटामुळे सरकारनं कठोर आर्थिक उपाययोजना सुरू केल्यात. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सरकारी कंपन्या आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात 5% ते 30% कपात करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारनं हा निर्णय देशासाठी वाढत्या ऊर्जा संकट आणि आर्थिक तणाव लक्षात घेऊन घेतल्याचं सांगितलं जाते. जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्यानं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण झालाय. इंधन बचतीसाठी सरकारनं आणखी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये काही सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज कमी करणं, खर्चात कपात करणं आणि ऊर्जा वापर कमी करण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीसाठी युद्धनौका तैनात करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. इराणी नौदलाच्या जहाजांना लक्ष्य करण्याचाही दिला इशारा. इराण पाठोपाठ ट्रम्प यांच्याकडूनही युद्धविरामास नकार. इराणवर हल्ले सुरूच ठेवणार. ओमान आणि इजिप्तकडून सुरू असलेले मध्यस्थींचे प्रयत्न बंद. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या मुद्द्यावर मोदींच्या शिष्टाईला आलं यश. LPG घेऊन निघालेल्या शिवालिक आणि नंदादेवी जहाजांनी पार केली हॉर्मुझ सामुद्रधुनी. देशात व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू. नागरिकांनी घाबरून तात्काळ सिलेंडर बुकिंग न करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन. इराणकडून इराकच्या उम्म कसर बंदरगाहजवळ ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे अमेरिकेच्या तेल साठ्यांना आग. हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती. बीड तालुक्यात विवाहितेवर अत्याचार. अत्याचारानंतर गावच्या चावडीवर ठेवलं बांधून. आरोपी वैभव पटेकरला पोलिसांकडून अटक. मुंबई महानगरपालिकेत भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होतीये. हा काय मच्छी बाजार आहे का? पेडणेकरांचा सवाल. तर इतके वर्ष कॉन्ट्रॅक्टर फिरायचे, आता कार्यकर्ते येत आहेत. महापौर रितू तावडेंचा टोला. जळगावात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा राडा. थेट पोलीस स्थानकातच हाणामारी. CNBC TV18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये ICC अध्यक्ष जय शहांचा सत्कार.
टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमारचाही सत्कार.